सोलापूरची प्रसिद्ध शेंगदाणा चटणी. या चटणीचं टेक्स्चर थोडंसं वेगळं असतं. बाजारात मिळणाऱ्या चटणीप्रमाणे परफेक्ट टेक्स्चरची चटणी घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण बघूयात. सगळ्यात आधी आपण दाणे भाजून घेऊयात. त्यासाठी मी इथे लोखंडी कढई वापरली आहे. हे आपण कोरडेच भाजून घेणार आहोत. लोखंडी कढई नसेल तर एखादी जाड बुडाची कढई वापरावी. त्याच्यामुळे दाणे खरपूस भाजले जातात आणि चटणीला खमंग चव येते. दाणे आपल्याला इतके भाजून घ्यायचे आहेत की त्याची साल एकदम सहजपणे निघून येईल. आता इथे आपण दाण्याची सालं काढून घेतली आहेत आणि परत 2 मोठे चमचे तेल घेऊन त्याच्यामध्ये हे दाणे परत आपण भाजून घेणार आहोत, छान खरपूस लालसर होईस्तोपर्यंत. आता आपले दाणे छान लालसर भाजून झालेले आहेत. याच्यामध्ये आता मी 2 चमचे जिरं घालते, थोडं लसूण हे घालून अगदी 1 मिनिटभर आपण आता परतून घेणार आहोत आणि गॅस बंद करून हे थंड व्हायला ठेवून देऊयात. मिश्रण थोडं थंड झाल्यावर आपण आता चटणी वाटून घेऊयात. त्यासाठी मी याच्यामध्ये मीठ, थोडी साखर आणि लाल तिखट घालून घेते. हे आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं आहे. तसंच ह्याच्यामध्ये मी 1 चमचा कच्चं शेंगदाणा तेल घालून घेते, ज्याच्यामुळे चटणीला छान चव येते आणि एकदम परफेक्ट टेक्स्चर तयार होतं. शेंगदाणा तेल नसेल तर दुसरं कुठलंही तेल वापरलं तरी चालेल. हे सर्व पदार्थ ॲड करून आपण चटणी वाटून घेतली आहे. ही मिक्सरवर थोडी जाडसर वाटून घेतलेली आहे. आपली परफेक्ट टेक्स्चरची खमंग सोलापुरी चटणी तयार आहे.